याच्याबद्दल काय बोलावं, याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आते, बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाची गोड वाटे, तुलाची गोड वाटे, तुलाची गोड वाटे. बाई याचं जर चरित्र लिहायला बसवलं ना, अगं आकाशाचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाही केली, साक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसवली तरी याचं चरित्र पूर्ण होणार नाही. महाराज याचं चरित्र आहे तरी काय, याचं चरित्र फार सुंदर आहे, काय छान आहे. कधीच कुणाच्या हाती न लागणारा देव मात्र आजच्या दिवशी गोपाळांच्या मुखातलं उष्ट खातो, हे याचं चरित्र आहे. मग गोपाळ पाहायला गेलं तर महाराज खूप साध येतो, एकदम साध येत, आपल्या इतके सुद्धा भारी नाही. आपल्याला लय चांगले कपडे घालायला, बसायला फोर व्हीलर गाडी आहे, बंगला आहे, एसी आहे, सगळ्या गोष्टी, खायला एकदम मस्त आहे. गोपाळांचं असं काहीच नव्हतं. गोळे याचे ताक फिरे, कोण पोरे चांगली, चांगलं खायला नाही, आसार खायचे गोपाळ. आसार, आसार म्हणजे काय, ताक. तुम्हाला माहिती ना ताक, ताक. बरं तुमच्यात अशी एखादी महिला आहे का कोणी ताक विकणारी, आहे का? हा आहे का? म्हणजे ताक विकतात का त्या? तुमच्याकडे कसं काय ताक विकतात गड्या? विकतात का तसेच देतात? आम्ही तेच म्हणालो, विकत आहेत का? आता जरा 5G चा जमाना आला नाही तर सहसा बाबा जुन्या काळात महिला ताक विकत नव्हते, बरोबर आहे ना? काय म्हणायचं, ए द्वारकाबाई इतकी नाही बरं का, ऐका कोणी तो द्वारकाबाई नाही ना, ऐका पुढे महाराज इतकी नाही बरं का, उगा आपलं नाव घेतो द्वारकाबाई, आधी द्वारकाबाई आवा म्हणलं तिकडे आहेत का काय, काय पुढे येतं असं आहे का? काही नाही, असू दे, ते आजी सारख्यात माझ्या, होय का? काय म्हणायचे कधी माहिती, द्वारकाबाई आपली चरवी घेऊन या आणि ताक घेऊन, असं जुन्या काळात असायचं. म्हणजे काय असायचं, फ्री असायचं, ताक घेऊन जा, ताक पडलेलं असायचं. पण आता 5G चा जमाना झाला, लोक ताक दही दूध विकतात. आता जुन्या काळात असं नव्हतं, ताक विकत नव्हते. लोणी त्याच्यापासून बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या ना, ते ताक खूप पडायचं, जास्त व्हायचं तर घेऊन जा म्हणायचे सहजच. असं अरे हे खाण्याचं काम करायचे गोपाळ, आहे का बरं? चांगलं खायला नाही, काय आश्चर्य, तरी देव त्यांच्या मुखातलं उष्ट खातोय. लय चांगलं शिकण्यासारखं आहे, देव त्यांच्या मुखातलं उष्ट खातोय. प्रश्न विचारलाय तो गोपाळाला, महाराज गोपाळांना काला मिळालाय, देव गोपाळांच्या मुखातलं उष्ट खातोय, आपले आणखीन नाही खात, का खात नसेल? गोपाळांच्या मुखातलं का उष्ट खातोय? देवानी गोपाळांच्या मुखातलं उष्ट खावं. ओ महाराज, याच्यासाठी नेमकं गोपाळांनी केलं तरी काय होतं?